छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी या प्रकरणामध्ये आता राजकीय हस्तक्षेप नाही असं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय। 22 कोटींचा घोटाळा झाला, मात्र 14 कोटी परत मिळवले गेलेत। या प्रकरणात आमचे अधिकारीही जबाबदार आहेत असं वक्तव्य क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेलं आहे। साधारणतः 21-22 कोटीचा तो गैरव्यवहार आहे। त्यामध्ये 18 कोटी रुपयाचं साधारणतः 18 राहिलेलं आहे। 4 कोटीच्या बाबतीमध्ये थोडं अजून हे राहिलं। 18 कोटी त्याची सगळी मालमत्ता वगैरे सगळं त्याचं मूल्य हे तेवढं झालेलं आहे। परंतु झालेली गोष्ट हे चुकीची आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मी आता सेक्रेटरी कमिशनर या बाबतीमध्ये काय करणं गरजेचं आहे यासाठी कुठं हे असे कुठं बऱ्याच ठिकाणी हे असं आता हे दिसलं, पण काही ठिकाणी तुम्ही मग अशी त्यांनी सांगितलं तालुका लेवलला, जिल्हा लेवलला अशा अनेक ठिकाणी काय काय अशा गोष्टी थोडं लिकेज आहेत, कोणी असं हे करतं। त्यामुळं या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे त्यासाठी एक समिती कमिशनरच्या माध्यमातून आपण तिथं त्यांना आपण तिथं नेमतोय आणि त्या समितीचा एक अहवाल शिकवण्या बाबतीत अशा गोष्टी परत भविष्यामध्ये होऊ नयेत। ठीक आहे, आज आपल्याला ते 22 कोटीचं 18 कोटी बँकेचं चूक आहे, कुणा चूक म्हणण्यापेक्षा असं होऊ नये यासाठी आम्ही त्याप्रमाणे एक समितीने हे केलेली आहे, घेण्याचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।